प्लास्टिक वापरण्याचं सांगितलं. प्लास्टिक मग नाही आहे आता, बँड आहे. तरी पण वापरतो आपण. तुम्ही वापरतो का? नाही. नाही. मग हा प्रोजेक्ट टाकायचा का? हा प्रोजेक्ट हो. टाकायचा. शासन परवानगी देईल का मग? हो सर, मी सर्च केलं होतं तर तिथे होतं की आपण शासनाने एका ठिकाणी केलं होतं, पुण्याला वाटतं, तर शासनाने परवानगी दिली होती, त्यांनी केलं होतं. आता याच्यावर पर्याय म्हणून शासनाने सिमेंटचे रस्ते काढलेले आहेत. आम्ही आरोग्य आणि स्वच्छता याच्यावर बनवलं आहे. हे अपार्टमेंट इथं स्वच्छता केली पाहिजे, पार्किंगमध्ये घाण न करता स्वच्छता राखली पाहिजे. आणि हे हॉस्पिटल आहे. इथं आपण जर रोडावर अपघात झाला तर ॲम्ब्युलन्सला कॉल करून आपण जे जखमी लोक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणू शकतात. आणि हा बगीचा आहे जिथं लहान मुलं खेळतात, त्याच्यासाठी आपल्याला इथं स्वच्छता ठेवायला पाहिजे. स्वच्छतेमुळे आपल्याला कोणता फायदा होतो? आपले आरोग्य चांगले राहते. जोरात आवाज काढ राजासारखा. माझे नाव हर्षवर्धन किरण पवार आहे. याच्याबद्दल बोलायचं. याच्याबद्दल ते ज्वालामुखी आहे, ते धुवा करतो आणि ते कोणाच्या अंगावर गेलं तर स्किन काढू शकतो. कसं होतं पण केव्हा होतं? केव्हा सरांनी छान प्रश्न विचारला. केव्हा पण होतं असं? त्याला काही कारण नाही, केव्हा व्यवस्थ होतो. केव्हा होतं? भूगर्भातल्या काही हालचाली विशिष्ट का याच्यामुळे होतात? काही कारण माहिती का? त्याच्यामध्ये हालचाली होतात खाली. काय हालचाली होतात त्या की त्याच्याला एकदम वर यावं हां. लागतं तर त्याला लहर येते बघ. चला बघ. असं जसं तुला भूक लागली की तू भाकर मागतो ना, तसं तो वरती येतो आणि त्याला काहीतरी कारण आहे ना, शोध त्याला. नाही. सर माझं नाव जयेश दीपकला आहे. तर सोलर आता शेतामध्ये प्रत्येक घरांमध्ये आता सोलरचा उपयोग केला जातो. पण आता ते काही कारणामुळे खराब झालं तर काय झालं ना, मग आपण यांचा वापर करू शकतो पंख्यांचा. मग आपल्या शेतीमध्ये बी चालू करून आपल्या शेतीमध्ये बी पाणी जाणार आणि घरच्या म्हणजे लाईट पंखा हे सगळं चालू राहणार आणि आपल्याला काही प्रॉब्लेम बी होऊ नाही शकणार. सर सोलरचा उपयोग करावा असं तुला का वाटतं? सर पेट्रोल डिझेलचा का करू नये? सर सोलरने ना उष्णता पडते ना, तर मोटर बी चालू शकते. आणि अगर सोलर नाही राहिलं ना तर रात्री ना माणसांना पाणी भरायला द्यावं लागतं ह्याच्यामुळे. आणि घरामध्ये सोलर राहिलं ना तर म्हणजे ते एसी ते चालू बिल कमी येतं सर थोडं. त्याच्यातला महत्त्वाचा असा आहे की सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याची जी ऊर्जा आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे. हो सर. आणि ती मोफत आहे. हो सर. फुकटात आहे. हो. आणि त्याच्यामुळे आपल्याला पेट्रोल डिझेल सारख्या पेट्रोलजन्य पदार्थांचा वापर करावा लागत नाही. मध्ये हॉस्पिटल व फार्मसी इमारती दाखवल्या आहेत ज्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांच्या प्रतीक आहेत. प्रकल्पात स्वच्छ रस्ते, हिरवीगार झाडे आणि व्यवस्थित परिसर दाखवला आहे जो स्वच्छ वातावरणाचे महत्त्व अधोरेखित करतो. मॉडेलमध्ये कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळे डबे समाविष्ट केले आहेत ज्यातून कचरा व्यवस्थापन आणि पूर्ण वापराबद्दल जागरूकता निर्माण होते. पण आपण घरी गावात असं दिसतं का चित्र आपल्याला एकदम असं जसं आता इथे दिसते तसं नाही, दिसतं का? नाही सर. आपण करतो का प्रयत्न त्यासाठी? नाही. करतो. ओला कचरा आणि सुका कचरा का वेगळा करावा? नगरपालिकेची गाडी येते त्याच्यामध्ये बघा दोन ठेवलेले असतात. तिथं लिहिलेलं पण असतं की ओला कचरा सुका असं काय असतं ते? काय कारण आहे? तरी पण आपण तू कुठं पाहिलंय बरं? कुठं पाहिलंय का? तुझ्या बघण्यात आलंय का कुठं? हो. कुठे हे कचरा वेगळा करायचं? नाही, असं जे पूर्ण हे जे स्ट्रक्चर आहे असं कुठं पाहिलं होतं का? पुणे, मुंबई कुठे? नाही. हे स्वतः तयार केलंय का तू? अरे वा, छान. संकल्पना आहे. आहे. मी शाश्वत शेतीबद्दल प्रोजेक्ट केलेला आहे. त्यामध्ये शेती दाखवली आहे. शेतमध्ये गहू पेरलेले आहेत व नर्सरी पण दाखवली. त्याच्यात मिरचीचे रोप आहेत. गोशाळामध्ये बैल, म्हैस व अन्य प्राणी आहे त्यांच्यासाठी पिण्यासाठी हौद पण आहे. आणि तलावाच्या मदतीने पाणी शेतामध्ये पोचतं. आणि रात्रीच्या वेळी जर आपण त्यांना म्हणजे घास वगैरे दिली ना तर आपण अंधाऱ्यामध्ये जाऊ शकत नाही, म्हणून लाईट पण लावलेला आहे तिथे. गोशाळेमध्ये काय बैल आणि म्हैस आहे का? हो. आणि गो नाही, गाय नाही. हाय ना. बैल आणि म्हैस आता तुम्ही असं केलंय असं स्ट्रक्चर आहे केलं शेतात तुमच्या असं केलं? शेतात नाही आहे सर. नाही शेतात करून दुसऱ्याच्या शेतात पाहिलं? हो. तुला असं करावं असं वाटतं का मग? हो. माहिती हिंदीत सांगितलं ना तरी चालेल.
तू जसं सांगशील तसं आयरन पण हिंदीमध्ये मस्त बोलते तू हिंदीमध्ये. चलो हिंदी जाल. हाँ ना हिंदी. ज्वालामुखी ये जब फूटता है जब तो सब तरफ घर वो सब बर्बाद हो जाते हैं. ज्वालामुखी सब तरफ आग पसर जाती है. माझे नाव इशिका आहे. मी चंद्रयान तयार केलेलं आहे. सर पूर्ण नाही. बरं, हे चांद्रयान 2 आहे का 3? 3. मग चांद्रयान 2 केव्हा अयशस्वी झालं होतं? तारीख सांगता येईल तुला? 22 जुलै 2019 ला चांद्रयान 2 अयशस्वी झालं, म्हणून चांद्रयान 3 ची मोहीम सुरू केली. द्या. शुद्ध पाणी प्यायचं काय आहे? हा, पिऊ का? मारून टाकशील. सांगा वैशाली. माझे नाव वैशाली आहे. मी ते हरित ऊर्जा बनवली आहे. फिल्टर पाणी असं ते बद्दल बोलते. इथं ते फिल्टर पाणी थोडं खराब असतं, मग इथं थोडं चांगलं असतं. याच्यात काय टाकलं? कपाशी, याच्यात दगड, याच्यात दगड. त्याच्यापेक्षा लहान आकाराचं ना? हो. मग ते आकार सांगायचं. त्याच्यात कपाशी टाकली, स्वच्छ कपाशी टाकली, मग खाली स्वच्छ पाणी जातं. माझे नाव आहे कोमल. मी कचरा व्यवस्थापन बनवलेलं आहे. तर हॉस्पिटल मी बनवलेलं आहे. तर लहानचं कचऱ्याच्या डबे बनवलेले आहे. आणि जसं शहरामध्ये गाडी असते ना, मी गाडी बनवलेली आहे. आणि ड्राय वॉश म्हणजे सुका कचरा आणि वेट वॉश म्हणजे ओला कचरा. बरं, सुका कचरा ओला कचरा गोळा करताना वेगवेगळा करायचा का एकत्र करायचा का? कारण की ते डिकम्पोजिशनसाठी, विघटनासाठी विघटन व्हायला पाहिजे ना. मग म्हणून आपण वेगळं ठेवतो ना. त्याला प्लॅस्टिकचं होतं का? प्लॅस्टिक, काच वगैरे त्याचं होत नाही ना विघटन. मग त्यामुळे ते वेगळं ठेवायचं. आणि ज्याचं विघटन होतं तर आपण वेगळं ठेवतो. म्हणून तो ओला कचरा सुका कचरा हे हॉस्पिटलच्या बाजूला कट. चल, थँक्यू.